तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर पुन्हा एकदा तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग घेऊन आलो आहे. ते म्हणजे बॉडी बिल्डिंग कॉम्पिटिशनचं. आणि आपण दापोलीमध्ये आत्ता आहोत. तर दापोलीमध्ये आझाद मैदान इथे कॉम्पिटिशन ठेवलेली आहे. आपले एक लाईफस्टाईल जिम यांनी आयोजित केलेली आहे. तर ती कॉम्पिटिशनमध्ये माझे जिजू म्हणजे विनोद दहायलकर यांनी या कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतलेला आहे. तर त्यांचा एक वजनी गटामध्ये कॉम्पिटिशन होणार आहे. तर त्यांचा वजन आता 68 किलो म्हणजे 65 ते 70 वजनामध्ये ते खेळणार. आणि त्यांचं जिंकले तर ते एक महाराष्ट्रासाठी सिलेक्शन म्हणजे जिल्हास्तरीय कॉम्पिटिशन आहे ही. सो त्यासाठी मी जिजून आता तयार करत आहे कॉम्पिटिशनसाठी. तर आता मी एक टॅनिंगची क्रीम आहे ती त्यांच्या बॉडीला पूर्णपैकी व्यवस्थित लावून घेत आहे. तर तुम्ही हा ब्लॉग नक्की शेवटपर्यंत पहा आणि मी कशा प्रकारे त्यांना मी तयार करतोय बॉडी बिल्डिंगसाठी. आणि एंडपर्यंत ब्लॉग बघितल्यावर तुम्हाला नक्की समजेल की त्यांचं सिलेक्शन झालंय का नाही झालंय. सो आपण हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सो पाहूयात हा ब्लॉग.
तर फायनली जिजू आता तयार झालेले आहेत कॉम्पिटिशनसाठी. तर बॉडीला थोडी शायनिंग दिसण्यासाठी थोडा स्प्रे मारून घेतोय मी बॉडीवरती पूर्ण, तर अजून बॉडी ती शाईन दिसणार. सो कॉम्पिटिशन चालू झालेली आहे. सो आता आपण समोर जाऊया आणि समोरून व्हिडिओ करण्याचा आपण म्हणजे ब्लॉग करायचा प्रयत्न करूया. सो बघूया. आता ही एक वजनी गट लागले आहे कॉम्पिटिशन. एक 70 म्हणजे 65 ते 70 वजन गटामध्ये ही पूर्ण कॉम्पिटिशन चालू आहे. सो आता आपण एक समोर जाऊन ब्लॉग करण्याचा प्रयत्न करूया आणि पाहूया की या कॉम्पिटिशनमध्ये जिजू विनर होतात का नाही. सो नक्की शेवटपर्यंत राहा आणि आपण बघूया नंबर लागतोय का नाही लागतोय. सो नक्की कमेंट करा आणि माझ्या जिजूंची बॉडी कशी वाटते, तुम्हाला नंबर येईल का, मला नक्की कमेंट करून सांगा. सो पाहूया आपण हा ब्लॉग. स्टेजच्या मध्यभागी यायचंय. Show me your front double bicep with your thigh muscles. Flex. Relax. Show me your side chest with your calf muscles. Flex. Relax. Show me your back double biceps with your calf muscles with hamstrings. Flex. Relax. Show me your optional pose. तुमची जी आवडती पोज आहे ती द्यायची. Flex. क्या बात है. एक्शन नाउ. Relax. स्पर्धकांनी आपापल्या जागेवर जायला हरकत नाहीये. स्पर्धकांची ओळख करून देतो. ट्रंक नंबर 101 सागर विजय दाभोळकर, दाभोळ जिम. ट्रंक नंबर 102 साहिल प्रकाश गडवले, विहान फिटनेस दापोली. ट्रंक नंबर 103 अमोल रमेश शेवडे, गुरुकुल फिटनेस हरणे. ट्रंक नंबर 104 विघ्नेश गणेश म्हात्रे, गुरुकृपा जिम हरणे. ट्रंक नंबर 105 सुयोग संतोष पदुमले, स्टॅलियन जिम खेड. ट्रंक नंबर 106 किशोर आत्माराम मापदी, स्टॅलियन जिम खेड. ट्रंक नंबर 107 राजेंद्र दाजी मोडक, स्वामी जिम चिपळूण. ट्रंक नंबर 108 अभिनंदन सुधीर सातोपे, RSPM राजापूर. ट्रंक नंबर 109 विकास विजय दयाळकर, RK फिटनेस खेड. ट्रंक नंबर 111 नादिर खान, बॉडी गॅरेज खेड.
मी मान्यवरांना स्टेजवर आमंत्रित करतो. सुलतान हुसेन, प्रिन्सली सिल्वा, यश विचारे, राज देवगरे, महेश ढोले आणि प्लीज स्टेजवर यायचंय. तर आता आपल्याला एक थोड्याच टायमाने रिझल्ट समजेल की आय होप बघूया आता काय रिझल्ट लागतोय. आणि आपल्या जिजूंचा नंबर आहे 109. तो बघूया आपला नंबर लागतोय का नाही. जर यांचा नंबर झाला सिलेक्ट झाला तर आपले जिल्हास्तरीय म्हणजे सिलेक्शन होईलच आणि त्यांचे एक महाराष्ट्राला खेळण्याची संधी भेटेल त्यांना. सो पाहूया आता एक 2 मिनिटामध्ये एक रिझल्ट भेटेल आपल्याला. बघूया. या गटामध्ये टॉप 5 या स्पर्धकांची नावे घोषित करतो. रँक नंबर 5व्या क्रमांकापासून नावं घोषित करतो. ट्रंक नंबर 1 5th प्लेस जाते. ट्रंक नंबर 106 किशोर आत्माराम बाबदी, स्टेडियम जिम खेड. महेश डोले यांना विनंती करतो की विजयाचा सत्कार करावा. या गटात 4था क्रमांक जाते. 4th प्लेस 108 अभिनंदन सुधीर सातोपे, RSPM फिटनेस राजापूर. राज देवगरे यांना मी विनंती करतो की त्यांनी विजयाचा सत्कार करावा. या गटात 3rd प्लेस जाते. ट्रंक नंबर 102 साहिल प्रकाश घडवले, विराम फिटनेस दापोली. प्रिन्सली सिल्वा मी यांना विनंती करतो की त्यांनी विजयाचा सन्मान करावा. या गटात 2nd प्लेस जाते. ट्रंक नंबर 105 सुयोग संतोष पदुमले, स्टॅलियन जिम खेड. यश विचारे यांना मी विनंती करतो की विजयाचा सन्मान करावा. या गटात 4th प्लेस जाते. ट्रंक नंबर 109 विकास विजय दवाळकर, RK फिटनेस खेड. सुलतान हुसेन यांना मी विनंती करतो की त्यांनी विजयाचा सन्मान करावा. सो फायनली जिजूंचा नंबर आलेला आहे वजनी गटामध्ये आणि थोड्याच टायमाने एक आपला किताब म्हणजे त्याच्यामध्ये जो जिंकेल ते महाराष्ट्रातील सिलेक्शन होईल. सो आपण पाहूया तो व्हिडिओ आणि नक्की शेवटपर्यंत राहा आणि थोड्याच टायमाने त्यांचं एक पारितोषिक सोहळा होईल. एक फोटो वगैरे काढून घेतील आणि एक 2 थोड्याच टायमाने दापोली श्री किताब ही कॉम्पिटिशन चालू करतील. सो बराच टाईम झालेला आहे आणि रात्रीच्या आत्तापर्यंत तरी 2 वाजलेत. कारण खूप जण पोरं आली होती. सो कॉम्पिटिशनला बराच उशीर झालेला आहे. सो आता एक लगेचच चालू करणार आहेत दापोली श्री किताब आणि त्याच्यामुळे जो जिंकणार तो आपला महाराष्ट्रातील सिलेक्शन
नक्की आहे. सो माझं तर फिंगर क्रॉस आहे की नक्की जिजूंचं सिलेक्शन होणार, कारण आत्तापर्यंत दापोलीमध्ये किंवा रत्नागिरीपर्यंत अशी बॉडी मी आत्तापर्यंत पाहिली नाही आहे. सो तुम्ही नक्की कमेंट करून सांगा की त्यांचं सिलेक्शन होईल का नाही, आणि शेवटपर्यंत राहा ब्लॉगमध्ये. तर चालू झालेलं आहे कॉम्पिटिशन दापोली श्री किताब. तर आता त्यांना एका वजनी गटाप्रमाणे उभे करतील आणि फायनली पोजिंग करून घेतील, आणि त्याच्यात म्हणजे बेस्ट पोजिंग मारेल किंवा तो प्रॉपर त्याची बॉडी किंवा फिजिक्स दिसेल त्याला सिलेक्शन करतील एक महाराष्ट्रासाठी. सो पाहूया आणि पाहूया व्हिडिओ आणि एंडपर्यंत राहा आणि नक्की कमेंट करून सांगा की तुम्हाला कशी वाटते माझ्या जीवनची बॉडी. सो नक्की नंबर लागेल का त्यांचं महाराष्ट्रासाठी. सो पाहूया व्हिडिओ आपण. स्पर्धकांना सूचना आहे की त्यांनी 4 पोझिशन द्यायचे. स्पर्धकांना सूचना आहे त्यांनी 8 पोझिशन द्यायचे. पोज नंबर 1 फ्रंट डबल बायसेप विथ युअर थाय मसल. स्पर्धकांनी एकाच वेळी पोज देऊन होल्ड करायचं. फ्लेक्स, रिलॅक्स. Pose number 2, side chest with your calf muscle. Flex. Relax. स्पर्धकांनी एकाच वेळी पोज द्यायचे. Pose number 3, front lat spread with your thigh muscle. Flex. Relax. Pose number 4, back double bicep, hamstring with your calf muscle. Flex. स्पर्धकांनी एकाच वेळी पोज द्यायचे. Relax. Pose number 6. Back lat spread, your hamstring with calf muscle. Flex. Relax. Pose number 7, your any side tricep, hamstring with your calf muscle. Flex. Relax. Pose number 8, abdominal with thigh muscle. Flex. Relax. Your last pose, आजची शेवटची पोज, ऑप्शनल पोज, दापोली महोत्सव श्री 2024. या पोज वरती तुमचा किताब विजेता करणार आहे. त्यामुळे सगळ्या प्लेयरने एक साथ ऑप्शनल पोज. फ्लेक्स. कमान सागर मस्कुलर 109. रिलॅक्स. कृपया प्रेक्षकांनी टाळ वाजवून त्यांचं मनोगत वाढवायचंय. स्पर्धकांना शेवटचं 1 मिनिट दिलं जाईल. कृपया सगळ्यांनी फायनल पोस्ट ऑन करायचं आहे. स्टार्ट. स्टेजचा पूर्ण वापर करा. शेवटचा मुवमेंट एन्जॉय करा स्टेजवर. स्टार्ट. क्या बात है 109. शाबाश शाबाश 109. मस्कुलर
त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. क्या बात है एक्शन नाव. रिलॅक्स. स्पर्धकांनी एका साईडला उभं राहायचं. दापोली महोत्सव श्री 2024 किताब विजेता त्यासोबतच एक मोस्ट इम्प्रूव्ड हा एक किताब उपविजेता म्हणून दिला जाणार आहे. दापोली महोत्सव श्री किताब विजेत्याला रोख रक्कम 15,000, आकर्षक चषक, मानाचा पट्टा, सोबतच मोस्ट इम्प्रूव्ड उपविजेता याला रोख रक्कम 2,000 रुपये व आकर्षक चषक. मी संघटनेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यायचंय. हॅलो, ओप्पो कंपनीचा एक फोन हरवलेला आहे. किताब विजेता आहे 109 दयालकर RK फिटनेस हेड. परंतु जो मोस्ट इम्प्रूव्ह म्हणजे जो उपविजेता ठरलेला आहे तो 112 112 मोस्ट इम्प्रूव्ह सागर अनिल पटवर्धन एम फिटनेस रत्नागिरी. सागर ट्रॉफी खाली ठेव. श्री 2023 विजेता टायटल विनर मी संघटनेचे अध्यक्ष नाचणकर आणि या दापोली महोत्सवाचे सर्वेसर्वा सचिन गायकवाड दादा यांना विनंती करतो त्यांनी ट्रॉफी, मानाचा पट्टा, रोख रक्कम, कॅश प्राइज देऊन याला सन्मानित करायचंय. आणि ही कॅश प्राइज 15,000 रुपये आहे. ही संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना पुढे आमंत्रित करतो. सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवून स्पर्धकाचं अभिनंदन करावं. क्या बात है. सो फायनली विनर आपले जिजू झालेले आहेत. 109 फायनली दापोली श्री किताब यांना भेटलेला आहे. तर आता त्यांचं सिलेक्शन आपल्या महाराष्ट्रासाठी झालेलं आहे. सो त्यांना आपल्या यूट्यूब चॅनल म्हणजे राजेश हेलगावकर या यूट्यूब चॅनल करून पूर्ण भरभरून टाळ्या आणि कॉंग्रॅच्युलेशन. आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून तर सांगा. आणि तुम्ही जर असाल दापोलीमधले तर नक्की मला कमेंट करून सांगा. आणि असेच नवीन नवीन ब्लॉग बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि असेच नवीन नवीन ब्लॉग माझ्याकडून तुम्हाला भेटत असेल. सो थँक्यू, बाय.